So, welcome to Vidya classes. Hello student, welcome to Vidya classes. Good afternoon. Today we learn standard 5th poem. Today today we learn standard 5th Marathi poem. Poem name is नाच रे मोरा नाच. ठीक आहे. So let's start the poem. मराठी तिला कविता म्हणतात. ठीक आहे. नाच रे मोरा नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे आता तुझी पाडी वीज देते टाळी आता तुझी पाडी वीज देते टाळी फुलो पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच झर झर धार धरली रे झाडांची बिजली इरली रे झड झड धार धरली रे झाडांची बिजली इरली रे पावसात नाहू काहीतरी गाऊ पावसात नाहू काहीतरी गाऊ करून पुकारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात निळ्या सोंगाड्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच पावसाची रिमझिम थांबली रे तुझी माझी जोडी जमली रे आभाळात छान छान सातरंगी कमान आभाळात छान छान सातरंगी कमान कमानी खाली त्या नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. चला आता ही कविता मी इंग्लिश मिडियमवाल्यांसाठी वाचलेली मराठीमध्ये वाचली. आता तिला मी मराठीत पण सांगेल त्याचा अर्थ स्पष्टीकरण आणि हिंदीमध्ये पण त्याचं स्पष्टीकरण सांगेल. ऐका आणि म्हणा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. आता बघा तुम्हाला एक मोर दिसतो. तो मोर कुठे नाचतो? आंब्याच्या वनात. बरोबर. आपको एक इंग्लिश मीडियम वाले के बोल रहा हूँ. देखो आपको पोएम में मोर दिखा रहा हूँ. मोर मतलब पिकॉक दिखाई दे रहा है. बराबर. पिकॉक जो है क्या है वो जब नाचते तो कुठे नाचते? कहाँ पे नाच रहा हो? आम के बगीचे में नाच रहा है. कहाँ पे नाच रहा है? आम के बगीचे में. ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस पिंजला रे. मतलब की काय झालं? काळे काळे ढग दाटून आले आणि त्याची ढगांची वारा झुंजलेला आहे. काय झालं त्याचं? काळे काळे ढग दाटून आलेले आहे. जसं ढग दाटून आले तर असं वाटतं की ढगांनी काय काळा काळा कापूस पिंजून ठेवलेला आहे. जैसे बादल छाए के आए ढगांशी वारा झुंजला रे काळा काळा कापूस. जैसे बादल छाए हुए तो छाए होने के बाद क्या होता है? बादल क्या कैसे होते? काले काले दिखाई देते. कापूस मतलब कापूस मतलब रुई. बराबर है. उसको कहते रुई कापूस. आता तुझी पाळी विजडते टाळी फुलं पिसारा नाच. आता वो लड़की काय करी? आता तुझी पाळी. ती मुलगी म्हणते आता तुझी पाळी विजडते टाळी. टाळी मतलब जैसे ही तेरे को जेव्हा तुला वीज टाळी देईल तेव्हा तुला काय करायचं आहे? तुझा पिसारा फुलवायचा आहे. जैसे ही बिल्ली उसको क्लैप करेगी, उसके साथ क्लैप करेगी तो उसको क्या करने का है? उसको क्या करने का? अपना जो पिसारा है वो फुला के नाचना है. अपना जो पिसारा है वहाँ पे दिखाई दे रहा होगा. देखो मोर के जो पंख है वो उसको पंख को फैलाना है और फैला के उसको नाचना है. झर झर धार झरली रे झाडांची बिजली इरली रे. म्हणजे झरझरदार म्हणजे पाऊस सुरू झालाय. पाऊस सुरू झाल्याच्या नंतर काय झालं? ती झाडावरची जी पाने इरली म्हणजे पाने जी झाडावरची जी पाने ती पावसाच्या पाण्याने भिजलेली आहे. अभी देखो झरझर धार झरली रे झाडांची बिजली इरली रे. यहाँ पे क्या पता है? जैसे ही बारिश शुरू होती, बारिश शुरू होने के बाद क्या होता है? जो पेड़ के ऊपर के जो पत्ते होते, जो पेड़ वगैरह जो होते हैं वो गीला हो जाता है बारिश की वजह से. पावसात नाहू काहीतरी गाऊ करून पुकारा नाच. ती मुलगी काय म्हणते त्याला? आपण दोघी जण काहीतरी गाऊ. पावसात नाहू म्हणजे पावसामध्ये आंघोळ करू आणि काहीतरी गाऊ करून पुकारा नाच. म्हणजे तू पण माझ्यासोबत गाणं म्हणायला सुरुवात कर. लड़की ये कहती है पिको को कहती है तो हमें क्या करना है? अभी बारिश में हमें नहाना है. नहाने के बाद हमें क्या करना है? गाना गाना है. क्या गाना है? गाना गाना है कुछ. तो फिर उसके साथ हमें साथ लगाना है, सूर लगाना है. थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पानात वाजती रे. थेंब थेंब तळ्यात नाचती रे टप टप पाण्यात वाजती रे. जसे पाऊस सुरू व्हायला सुरुवात होते पावसाचे थेंब कुठे पडतात?
पावसाचे थेंब तळ्यामध्ये पडतात, तळ्यामध्ये तळ्यामध्ये पडल्यानंतर काय होतं ते नाचतात. जसंही पाण्याचा थेंब तळ्यामध्ये पडतो कसं ते असं वरती येतं, टुपुक टुपुक आवाज येतो, टपटप आवाज येतो. मग काय तर टप टप पानात वाजती रे. जसा हा पाऊस झाडांच्या पानावरती पडतो तसा पानांचा आवाज पण कसा येतो, टपटप आवाज येतो. अभी देखो यहाँ पे मैं बता रहा हूँ, थेम थेम तड़त नाचती रे, टप टप पाना तवाते. जैसे ही बारिश की बूंदे तालाब में गिरती है, तालाब में गिरने के बाद क्या होता है, आवाज आती है, उसमें संगीत बजता है. हाँ, फिर जैसे ही बारिश का पानी जो है पेड़ों के ऊपर, पेड़ों के पत्ते के ऊपर जब गिरता है तो पेड़ों का आवाज कैसा, टप टप आवाज आता है. पेड़ों का कैसा आवाज आता है, टप टप आवाज आता है. पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगाड्या नाच. आता ती मुलगी काय म्हणते, पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात म्हणजे आपल्याला खेळ खेळायचा आहे. आणि निळ्या सोंगाड्या मतलब म्हणजे ती मोराला प्रेमाने म्हणते निळ्या सोंगाड्या नाच, म्हणजे तू पण नाच आणि मी पण नाचेल, असं तिचं म्हणण्याचा अर्थ आहे. पावसाच्या रेगात खेळ खेळू दोघात, निळ्या सोंगाड्या. ओके ओके के लिए जैसे बारिश आएगी, बारिश आने के बाद क्या करना है, दोनों को खेल खेलना है. और उसके साथ साथ निळ्या सोंगाड्या मतलब तिने निळ्या सोंगाड्या मतलब उसको प्यार से बोला है, निळ्या सोंगाड्या नाच, मतलब तुमको भी मेरे साथ नाचना है. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आता ती मुलगी काय म्हणतात, पावसाची रिमझिम थांबली म्हणजे पाऊस थांबलेला आहे, आता तुझी माझी जोडी जमली म्हणजे तुझी आणि माझी काय झाली, मैत्री झाली. जोडी जमली म्हणजे जोडी म्हणजे मैत्री झालेली, आपल्या दोघांमध्ये काय झालेली, मैत्री झाली. आभाळात छान छान सातरंगी कमान, कमानी खाली त्या नाच. म्हणजे आभाळ काय आलंय, आभाळात आता इंद्रधनुष्य आलेलं. काय आलंय, इंद्रधनुष्य. ती मुलगी काय म्हणते, आभाळाचं छान छान सातरंगी कमान म्हणजे आता पाऊस गेल्याच्या नंतर पाऊस चालू असताना तिथं काय आलं, इंद्रधनुष्य आले. त्या इंद्रधनुष्याच्या कमानीच्या खाली तुला नाचायचं आहे. अभी देखो जैसे बारिश खत्म होती है, बारिश खत्म होने के बाद वो क्या कहती, तुझी माझी जोड़ी जमली म्हणजे तेरी मेरी दोस्ती पक्की हो गई. मोर और लड़की के बीच में दोस्ती पक्की हो गई. आभाळाचं छान छान सातरंगी कमान मतलब जैसे बारिश खत्म होती है, बादल के ऊपर क्या आता है, इंद्रधनुष आ जाता है. 7 रंगों का इंद्रधनुष आ जाता है. तो वो क्या लड़की क्या कहती है, उसके नीचे 7 रंग जैसे इंद्रधनुष आ जाएगा, इंद्रधनुष के नीचे तुम्हें नाचना है. चला, ही कविता तुम्हाला समजली असेल बरोबर. आतापर्यंत तुम्हाला समजली असेल ही कविता. आता बघा याच्यात दिलंय, इसमें कुछ बोला गया है. आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच, बरोबर आहे. इथं ढगांशी वारा, ढग मतलब बादल, ढग मतलब क्या होते, बादल, बराबर. ढग मतलब होते बादल. काळा काळा कापूस मतलब जैसे बादल छा के आते हैं तो क्या होता है, बादल काले काले हो जाते हैं. आता तुझी पाडी विजली टाळी मतलब अभी काय, आता काय म्हणजे वीज मतलब बिजली. वीज म्हणजे काय, वीज बिजली. हा, फुलो झर झर झार झरली रे, झाडांची विजली इरली रे. इरली म्हणजे पानं, इरली म्हणजे काय, झाडांची पानं. पावसात नाहू काहीतरी गाऊ, थेंब थेंब तळ्यात टप टप पानात म्हणजे पावसाच्या रेगात खेळतो निळ्या सोंगाड्या. निळ्या सोंगाड्या कोणाला म्हटलं गेले, निळ्या सोंगाड्या हे एका म्हणजे निळ्या सोंगाड्या मोराला म्हटलं गेले प्रेमाने, ठीक आहे, मोराला म्हटलं गेलेले. पावसाची रिमझिम थांबली रे, सातरंगी कमान. सातरंगी कमान म्हणजे काय, इंद्रधनुष्य, बरोबर आहे. कमान त्या खाली नाचायचं. थांबून